नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे जे ब्लाऊज आहे 4 टक्सचं आहे आणि हे पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. पाठीमागची डिझाईन पण आणि बाही डिझाईन पण आणि समोरचा भाग पण. तर बघा, हे 4 टक्समध्ये आहे. तर बघा, ह्याच साईजचं मला आता बोटनेकमध्ये कटिंग करायचं आहे. तर बघा, एकदम सुंदर असं ब्लाऊज आहे आणि हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. तर बघा, हे 2 जे ब्लाऊज आहे ते बोटनेकमध्ये कट करायचे आहे. तर पहिले आपल्याला याचंवालं बोटनेकचं माप काढून घ्यायचं आहे. तर बघा, मी याचंवालं पाठीमागची डिझाईन आहे ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, पण पेपर कटिंग आहे ती तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर बघा, आज हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, याची उंची आहे 15 म्हणजे 14 आहे आणि 1 इंच प्लस म्हणून घेतलेला आहे, म्हणजे 15 उंची घेतलेली आहे. शिवून आपली 14 तयार होईल. तर बघा, त्याच्यानंतर इथं बोटनेकचं आहे. तर बघा, इथं आता शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 7.5चं. तर बघा, पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे 7.5 वरती आणि त्याच्यानंतर इथं मोंढा पण घ्यायचा आहे आपल्याला 7.5 इंच. तर बघा, हे 40 साईजचं आहे. तर बघा, 40 साईजची याला आपल्याला 7.5चा मोंढा आणि शोल्डर घ्यायचा असतं. तर बघा, इथं आतमध्ये अर्धा इंच असं आतमध्ये यायचं, म्हणजे इथं जोळ वगैरे बगलामध्ये पडत नाही, त्याच्यामुळं मी इथं आतमध्ये अर्धा इंच असं घेत असते. तर बघा, त्याच्यानंतर आता इथून आपल्याला घडी टाकायची आहे. तर बघा, फिटिंग आहे आपलीवाली 10 वरती आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 1.5 किंवा 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मार्जिन 1.5-2 इंच घेऊ शकता. तर बघा, इथं पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे 1.5 इंचावरती. त्याच्यानंतर आता याचा बॉक्स असा तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता इथं जे आपण अर्धा इंच आतमध्ये घेतलेलं आहे तिथून आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन टाकायची आहे, म्हणजे गोलाईतला आकार द्यायचा आहे आपल्याला मोंढ्याला. तर बघा, इथं 1.5 इंचावरती असं आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, आता इथं गळ्याची आपल्याला रुंदी टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथं तुम्ही 4-4.5 इंच गळ्याची रुंदी टाकून घेऊ शकता. तर बघा, इथं मी 4-4.5 इंच टाकलेली आहे आणि इथं घेतलेलं आहे 3ची गळ्याची लांबी. तर इथं पण 4.5 इंच टाकायचं आहे. असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोल असा आकार द्यायचा आहे या पद्धतीने. तर बघा, असं व्यवस्थित गळ्याचा गोल आकार देऊन झाल्याच्या नंतर तर बघा, इथं अर्धा ते पाऊण इंच आपल्याला असं डाऊन करायचं आहे. तर बघा, हे बोट नेकच्या ब्लाऊजला आणि कॉलरच्या ब्लाऊजला आपल्याला इकडं डाऊन करायचं असतं. तर बघा, त्याच्यानंतर इथं घ्यायचं आहे आपल्याला 1 इंच. तर बघा, 1 इंचापासून आता परत आपल्याला 4.5 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि पूर्ण गळ्याची उंची घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर बघा, इथं मी 11.5 इंच घेतलेली आहे. इथून पण 4.5चा बॉक्स करायचा आहे. लाईन मारून घ्यायची आणि बॉक्स तयार करायचा आहे. तर बघा, अगदी सोपी पद्धत आहे बोटनेकची. तुम्ही गळ्याला तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊन घेऊ शकता बोटनेकचा. तर बघा, त्याच्यानंतर आता मी असा स्केल घेतलेली आहे लाकडी आणि असं तिरकी लाईन मारून घेणार आहे. तर बघा, वरचा जो टोक आहे तो घ्यायचा आणि खालचा जो टोक आहे तो टोक घ्यायचा आहे आणि असा गळ्याचा मी आकार घेतलेला आहे. तर बघा, तुम्ही याच्या बाहेरसुद्धा अर्धा ते पाऊण इंच परत घेऊ शकता. तर जास्तीचा तुम्हाला पाठीमागचा रुंद गळा पाहिजे असला तर तुम्ही जास्तीचं पण घेऊ शकता. तर बघा, इथं मी 1 इंच असा बाहेर घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गळ्याचा आकार देऊ शकता. तर बघा, पाठीमागचा आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर बघा, टक्स पॉईंट इथं तुम्ही जास्तीचा घ्यायचा आहे 5-5.5 वरती, कारण हा बोटनेकचा आहे तर याची गळ्याची रुंदी जास्तीची असती. तर बघा, त्याच्यानंतर उंची घेतलेली आहे 3-3.5 इंच आणि अर्धा इंच साईडने घेतलेली आहे आणि तिरकी लाईन मारून घेतलेली आहे. तर बघा, आता आपण हे पेनाने मार्किंग केलेली आहे तसं आता आपण कट करून घेऊया. तर बघा, पेपर माझा असा हा फाटलेला आहे. तुम्ही न्यूजपेपर पण घेऊ शकता. तर बघा, खालच्या साईडने थोडासा फाटलेला आहे. तर बघा, व्यवस्थित आता हे जशी मार्किंग केलेली आहे तसं आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, कट करून घेतलेला आहे. तर बघा, मी हे पेपर कटिंग झाल्याच्या नंतर आता आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे. तर बघा, मी दुसऱ्या साईडने आता हा पेपर ठेवून घेतलेला आहे नाही तसं आता आपल्याला पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, आता पूर्ण याच्यावरती आपण सेम आहे तसंच पॅटर्न तशी पेनाने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण याच्यावरती अशी पेनाने मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला परत आता इथून आपल्याला त्याचंवालं हे घ्यायचं आहे. खालची साईड आहे ती खालच्या साईडने आपल्याला जेवढा टेप आहे तेवढा टेपची रुंदीचा आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे, किंवा तुम्ही 1 इंच मोजून घेऊन पण लाईन मारू शकता. तर बघा, असा मी टेप ठेवला आहे आणि लाईन मारून घेतलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता इथं घ्यायचं आहे आपल्याला मोंढ्याच्या साईडने 1 इंच आणि कमरेच्या साईडने घ्यायचं आहे आपल्याला 1.5 किंवा 2 इंच. तर बघा, आता आपली ही झाली म्हणजे कारण आपण तिथं टक्स पॉईंट घेतो त्याच्यामुळे इथं आपल्याला 1.5 ते 2 इंच परत मार्जिन घ्यावं लागते समोरच्या भागामध्ये आणि खालच्या साईडनी 1 इंच जास्तीचं घ्यायचं असतं आणि मोंढ्याच्या साईडनी 1 इंच. तर बघा, त्याच्यानंतर आता आपण आहे तसं हे पहिले आता आपण हे व्यवस्थित कट करून घेऊया, कारण हे पेपर आहे ना ठेवलेला होता असा रोल करून, त्याच्यामुळे याची जास्त घडी पडू राहिली. त्याच्यामुळे मग हे पहिलं मी कट करून घेते आणि मग आपण हे समोरचं जे पॅटर्नची
जिथं आपलीवाली माप आहे ते नंतर आपण टाकून घेऊया। तर बघा याच्यावरती मी खूप सुंदर असे कटिंग पण टाकलेले आहे। कटोरची पण कटिंग टाकलेली आहे मी 2 दिवसापूर्वी, ती पण तुम्ही बघा आणि पेपरवरती माप पण घेऊन दाखवलेलं आहे। ब्लाऊजवरती पण माप घेऊन कसं कट करायचं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे, ते पण तुम्ही नक्की बघा बघितलं नसेल तर। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल। तर बघा व्यवस्थित आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। पेनाने मार्किंग करून घेतलेली आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तर बघा कट करून झाल्याच्या नंतर आता इथं आपल्याला घ्यायचं आहे परत जो समोरचा पाठीमागचा आपण 4.5ची गळ्याची रुंदी टाकली होती ती टाकून घ्यायची 4.5 इंचाची, आणि उभी गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे 7.5 इंच आणि 4.5 इंच परत इथं पण टाकायचं आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर बघा याला मला पंचकोनी असा गळा टाकायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला गोल पण पान पण आकार देऊन घेऊ शकता। तर बघा इथं मी पंचकोनी असा आकार दिलेला आहे, कारण आता कस्टमर बरेच असे झालेले आहे की त्यांना पंचकोनीच गळा समोरून पाहिजे आणि एकदम सुंदर पण दिसतो। तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर बघा त्याच्यानंतर आता इथं 7.5 वरती परत अशी मार्जिंग करायची आहे खडू पेनाने, आणि त्याच्यानंतर इथं अर्धा इंचानी डाऊन करायचं आहे समोरच्या भागाला। तर बघा पेनाने अशी मार्किंग केलेली आहे, असा गोल राऊंड घेतलेला आहे मोंढ्यातला, आणि तो आपल्याला कट करायचा आहे अर्धा इंचाचा। तर बघा त्याच्यानंतर आता इथून घ्यायचं आहे आपल्याला खालच्या साईडने 3.5 इंच आणि उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 5 इंच। तर बघा अशी उभी लाईन मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला मोंढ्याच्या इकडून असा आकार द्यायचा आहे प्रिन्स कटच्या भागाचा। तर बघा त्याच्यानंतर आणि थोडं असं किंचित आपल्याला नगभर काहीतरी दोन्ही साईडने आपल्याला अशा हे करून घ्यायचं आहे, लाईनी मारून घ्यायच्या आहेत तिरक्या, ते आपल्याला कट करायचं आहे। तर बघा आडवं घेतलंय 1.5, उभा घेतलाय 2, आणि असा आपल्याला एस आकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्स कटच्या भागाला। आणि त्याच्यानंतर तो खालचा भाग जो वाढलेला आहे आपण, तर तिथून ते 1.5 इंच घेतलेला आहे, तिथून आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे। तर बघा एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कटिंग पण होतो आणि एकदम भारी ब्लाऊज बसतो। तुम्ही या पद्धतीने कट केला तर अगदी एकदम सोपी पद्धत आहे। तर बघा इथं व्यवस्थित आता हे पेपरला घडी पडत होती म्हणून मी व्यवस्थित आता हे परत एका साईडने असा रोल करून घेतला, म्हणजे याची घडी पडणार नाही। तर बघा आता पहिले खालचा जो आहे तिरकी लाईन मारलेली ती आपल्याला पहिले कट करून घ्यायची आहे, आणि त्याच्यानंतर आता हे आपण जो प्रिन्स कटचा आकार दिलेला आहे तो आता आपण कट करून घेऊया। तर बघा एकदम सुंदर असं आपल्याला पेपर कटिंग कट झालेली आहे। ते छोटे छोटे असे मी लाईन मारून घेतले त्यात, ते पण आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तर बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला। तर बघा अगदी सोपी पद्धत आहे। मी याच्यावरती 4 टक्सची कटिंग पण टाकलेली आहे, बोटनेकची पण कटिंग टाकलेली आहे, दुसऱ्या साईजची पण, ती पण तुम्ही नक्की बघा। अगदी सोपी पद्धत असते, तुम्हाला समजून या पद्धतीने मी एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते, तर नक्की तुम्ही बघा। तर बघा आता हा समोरचा भाग आहे तो पण मी गळ्याचा तो पण मी कट करून घेतलेला आहे। तर बघा व्यवस्थित आता आपलं समोरचं पॅटर्न कट झालेलं आहे आणि पाठीमागचं पण पॅटर्न आपलं कट झालेलं आहे। तर बघा व्यवस्थित असं कट करून झाल्याच्या नंतर जी पेपर कटिंग आहे ही मी पहिलीच माझ्याकडे होती तर हीच आहे। तर पहिले मी तुम्हाला याचं माप सांगते, कारण याची जी बाई आहे ती 10 इंचाची घ्यायची आहे आणि वरतून अशी छोटासा फुगा घ्यायचा आहे, तर परत त्याचीवाली उंची पण वाढवायची आहे। तर बघा गोलाईतला 9.5 इंच आहे आणि लांबीला पण ही 10 इंचाची का 9.5 इंचाची बाई आहे। त्याच्यानंतर गोलाईतला राऊंड घेतलेला आहे, 5-5.5 इंचाचा दंड आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस मिळून घेतलेला आहे। तर ही बाईची कटिंग मी दाखवली नाही आहे तुम्हाला। तर बघा याच्यावरती मी दुसरी पण पेपर कटिंग दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही चेक करून घेऊ शकता। तर बघा हे ब्लाऊज मला आता दोन्ही बोटनेकमध्ये हेच साईज ठेवून कट करून घ्यायची आहे।